मला काही वकिलांशी मी भेटलो, त्या ॲफिडेविट बाबतीत आम्ही ते ज्यावेळी चर्चा केली, ते शिक्के पूर्णपणे डुप्लिकेट आहेत. तुम्ही या आमची आता पोलीस प्रशासनाकडे हीच मागणी होती की ते ॲफिडेविट तुम्ही बघितलं तर ते सुट्टीच्या दिवशी ॲफिडेविट बनवलं गेलं, त्याच्यावरचे शिक्के खोटे आहेत, त्याच्यावरच्या पुढं केलेल्या सह्या आणि मागच्या पानावरच्या सह्या दोन्हीमध्ये फरक आहे. आणि हे सगळं प्रकरण होत असताना ज्या आझर नावाचा, तो आझर शेख नावाचा कोणतरी एक जो माजी सरपंच आहे, त्याचे हे दोघं नातेवाईक, ज्या आझर शेखवर अनेक गंभीर गुन्हे आहेत, ॲट्रॉसिटीसारखे आणि अनेक वेगवेगळे, जो वाळू माफी आहे, जो जमीन बळकवतो, जो धमक्या देतो, अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाचे हे दोघं नातेवाईक. आणि तो सरळ सरळ त्याच्या दुसऱ्या दिवशी स्टेटस टाकतो, त्याच्यामध्ये खंबीर साथमधून सदरच्या आमदाराचा फोटो टाकतो. म्हणजे आमचा ह्याच्या मागचं संशय, त्यांचा उद्देश हाच आहे. आणि आमचा संशय दाट आहे, आमचं सांगणं हेच आहे की या आमदारांचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे. आमदार ह्या प्रकरणाला सगळं पूर्णपणे समर्थन करतायत आणि आमदारांच्या आशीर्वादानेच हे सगळं प्रकरण झालेलं आहे. कारण की 21 वर्षाची मुलगी इथपर्यंत महाबळेश्वरपर्यंत, म्हणजे श्रीगोंदा, अहिल्यानगर, तिथून हडपसर, तिथून महाबळेश्वर, हे सगळं केल्यानंतर ज्या वेळेस तो व्हिडिओ व्हायरल झाला, तिचा पोलीस प्रशासनाकडे ज्यावेळेस हा व्हिडिओ आला, त्याच्यानंतर इथं 1 तासांनी पडळकर साहेब आलते, संग्राम भैया जगताप आलते. तोपर्यंत पोलीस प्रशासनाला ते लोकेशन ट्रेस कसं काय नाही झालं? कारण की त्या मुलीचा व्हिडिओ बनवला कुणी, तो पोलिसांपर्यंत पाठवला कुणी, ह्याच्या मागं कोण कोण सूत्रधार आहेत, हे ॲफिडेविट बनवलं कुणी सुट्टीच्या दिवशी, आणि ह्या सगळ्यांना पाठीशी घालणारा मेन खरा कोण सूत्रधार आहे याचा तपास घेण्यात यावा.